नमस्कार सगळ्यांना. एक नवीन महत्त्वाची बातमी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेबाबत. भाऊबीजेला बोनस मिळणार का? तो किती मिळेल तो? आणि काय म्हणाला अजितदादा याच्याबद्दल? तर आपण व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. तसेच आचारसंहिता लागू होण्याआधी हप्ते द्या असं मागणी करण्यात आलेली आहे. तसेच 6,000 पण देऊन टाका असं बोललं गेलं आहे. तर पाहूयात आपण काय आहे सविस्तर माहिती. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर आज भाऊबीज दणक्यात अजितदादांचा वादा. भाऊबीज दणक्यात कशी होणार आहे पाहूयात आपण. लाडक्या बहिणींची दिवाळी दणक्यात. रक्षाबंधनला 3,000, आता भाऊबीजेलाही 3,000. ठीक आहे. म्हणजे आता भाऊबीजेलाही तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहेत असं अजितदादांचं म्हणणं आहे. पाहूयात काय आहे. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे 3 हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा झाले असून आतापर्यंत तब्बल 2 कोटींपेक्षा जास्त महिलांना योजनेच्या माध्यमातून थेट लाभ झाला आहे. म्हणजे 2 लाख महिलांना आतापर्यंत 3 हप्ते मिळाले आहेत. माहिती अजून काही महिलांचे यायचे पैसे बाकी आहेत, पण त्यांनी चेक करा. फक्त मला असं वाटतं की आधार सीडिंगच चेक करा आधी पहिलं. तर जर सगळं नीट असेल तर तुम्ही वेट करा, पण जर काही चेक करायचं राहिले तुमच्याकडे तर तुम्ही आधी पहिलं आधार सीडिंग चेक करू शकता. ते केल्यानंतर तुम्हाला बरोबर पैसे मिळून जातील. तर पाहूयात सविस्तर माहिती. आगामी निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच राजकीय पक्ष कामाला लागले असून राज्य सरकारच्या वतीने लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम राबवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री जनतेमध्ये मिसळत आहेत. राज्यातील लाडक्या बहिणींना अभिवचन देत लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणुकांपुरती नसून पुढील 5 वर्षांपर्यंत चालणार असल्याची माहिती देत आहेत. ठीक आहे. म्हणजे फक्त ही निवडणूक बरेच लोक बोलतात की निवडणूक झाल्यानंतर बंद होईल किंवा काय, पण त्यांचं म्हणणं आहे की असं नाही आहे. पुढच्या 5 वर्षांपर्यंत ही योजना चालणार आहे. निवडणुकीपुरती नसणार आहे योजना. मात्र त्यासाठी महाविकास सरकारला लाडक्या बहिणींनी आशीर्वाद द्यावेत असे आवाहन या राज्यकर्ता नेते मंडळीकडून केले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून राज्याचा दौरा आखला असून सध्या ते मराठवाड्यात आहेत. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे लाडक्या बहिणींशी संवाद साधताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा बहिणीला लवकरच ओवाळणी मिळणार आहे असं सांगितले. ठीक आहे. म्हणजे लाडक्या बहिणीच्या मार्फत तुम्हाला एक ओवाळणी मिळणार आहे भाऊबीजेला, दिवाळीला. तर ती मिळणार आहे एक्स्ट्रा पैसे. ठीक आहे. तर बघा, बीड येथील सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडक्या बहिणींसाठी आणखी खुशखबर दिली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी लाडक्या बहिणींना भाऊबीज म्हणून 3,000 रुपये देणार आहे. हा अजितदादांचा वादा आहे असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. ठीक आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीची दिवाळी आणखी गोड होणार यात शंका नाही. म्हणजे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी दिवाळीला त्यांनी 3,000 रुपये देण्याचं ठरवलं आहे असा वादा अजितदादांनी केला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता भाऊबीजेला 3,000 रुपये मिळणार आहे. ठीक आहे. पाहूयात काय आहे. राज्यात ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्या ठिकाणी मी जनसन्मान यात्रा घेऊन जात आहे. विरोधक टीका करतात, पण आमच्या अंगाला काही भोग पडत नाही. ते सत्तेत असताना कोणती योजना आणली? मात्र आता महिलांसाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणली आहे. ते तुमच्या हक्काचे पैसे कधी केव्हाही काढू शकता. तर यांचं म्हणणं आहे की हे असं अजित पवार म्हणाले आहेत की खूप टीका चालू आहेत लाडकी बहिणीवर की बंद होईल किंवा निवडणुकीपुरती काढली असं तसं. तर ते तसं काही नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे हे आम्ही योजना काढली आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी किंवा त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे 3 हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा झाले असून आतापर्यंत तब्बल 2 कोटींपेक्षा जास्त महिलांना योजनेच्या माध्यमातून थेट लाभ झाला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिला अधिक खुश आहेत. तसेच महिन्याला 1,500 रुपये जमा होण्याची वाट बघतात. राज्य सरकारने ऐन रक्षाबंधन सणाच्या अगोदर महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेच्या 2 महिन्यांचा एकत्रित हप्ता 3,000 रुपये जमा केला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात 1,500 रुपयांचा हप्ता देखील 29 सप्टेंबर रोजी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. मात्र आता दिवाळीच्या भाऊबीजेलाही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितलं आहे. म्हणजे आतापर्यंत सगळ्यांना माहिती आहे 25 सप्टेंबरपासून तिसरा हप्ता यायला चालू झालेला होता आणि अजूनही महिलांच्या खात्यात पैसे पडत आहेत. तर ज्यांना पैसे आले नाही त्यांनी वेट करा, तुमच्या खात्यात नक्की पैसे पडतील. आणि ज्यांना अजूनही पैसे नाही पडले आणि एक पण तुम्हाला जर हप्ता पडला नसेल आतापर्यंत, तुम्ही तुमचं नक्की आधार सेटिंग चेक करून घ्या. कारण असं शक्य नाही आहे, कारण प्रत्येकाला ज्यांनी फॉर्म भरला किंवा ज्याचा अप्रूव्ह आहे, ज्याचा आधार लिंक आहे, त्यांना सगळ्यांना पैसे मिळालेले आहेत. आणि त्याच्यामुळे जर तुमचा एकही हप्ता अजून आलेला नसेल जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर तिन्हीपैकी, तर तुम्ही आधी आधार लिंक करा. तर तुम्ही ऑनलाईन घरबसल्या करू शकता. ठीक आहे. रक्षाबंधनला जसे 3,000 रुपये दिले तसेच भाऊबीजेलाही देखील माझ्या बहिणीला मी खाली हाताने पाठवणार नाही, तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार, हाच माझा वादा आहे असे म्हणत भाऊबीजेलाही ओवाळणी मिळणार असल्याची घोषणा माजलगाव येथील सभेतून अजित पवारांनी केली. म्हणजे जसं रक्षाबंधनला तुम्हाला पैसे आले तसेच भाऊबीजेलाही तुम्हाला पैसे नक्की मिळतील असं अजितदादांचा वादा आहे. तर बघूयात भाऊबीजेला आपल्याला पैसे किती मिळत आहेत नक्की महिलांना, काय कसं होईल, हप्ते पुढचे कसे निघणार आहेत, कसे येतील तुम्हाला हप्ते, ते नक्की पाहूयात आपण. चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.